Praise the Lord. हालेलुया. God bless you all. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. And God is going to bless the people who trust in Him. आणि जे लोक परमेश्वरावरती विश्वास धरून आहेत त्या प्रत्येकाला प्रभू आशीर्वादित करणार आहे. Praise the Lord. हालेलुया. But before I start my message, I would like to tell you, please follow and like our page on the FB Facebook, that is by the name Pastor Joseph Salve Ministries. पूर्ण संदेश सुरू करण्याआधी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला फेसबुक पेज आहे. फेसबुक पेजचं नाव आहे पास्टर जोसेफ साल्वे मिनिस्ट्रीज. तो तुम्ही लाईक आणि फॉलो करा. And on YouTube also we are having a channel by the same name, Pastor Joseph Salve Ministries. You can subscribe and press the button of notifications so that you may get the updates of all the prayer meetings in the coming days. आणि पूर्ण तसंच YouTube वरती आपलं एक चॅनल आहे, त्याचंही नाव तेच आहे पास्टर जोसेफ साल्वे मिनिस्ट्रीज. तो चॅनल देखील तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता. तसंच ते बेल आयकॉन दाबू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. God will surely bless you. प्रभू निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल. Praise the Lord. हालेलुया. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रियानो, many people face many problems in their life. खूप साऱ्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना ते तोंड देत राहतात. Ups and downs comes in mankind's life. पण मनुष्याच्या जीवनात चढ उतार येत राहतो. Many people plan many things in their life, लोक वेगवेगळ्या योजना जीवनात करत राहतात. but many times their plans are failed. परंतु खूप वेळेस त्यांची योजना अपयशी होते. Many times people they get confused why the things are not moving according to their plans. आणि मग काही वेळेस लोक गोंधळतात आणि विचार करतात की त्यांनी जशी योजना बनवलेली होती त्याप्रमाणे त्यांची योजना का पूर्ण झाली नाही. Many times people they just keep on wondering. आणि खूप वेळेस मग लोक फक्त कल्पना करत राहतात, असं हरवून जातात गोष्टी. Many times people are confused. खूप वेळेस लोक गोंधळात पडतात. But I tell you one thing, when you are confused, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जेव्हा असं गोंधळून जाता, गोंधळात अडकता, rather than taking other decisions like foolish people, just rely on the living God. त्या समय जेव्हा तुम्ही गोंधळलेल्या परिस्थितीत असता प्रियानो, त्या समय मूर्खांवानी निर्णय घेण्याऐवजी तुम्ही पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहा. Many times people plan, sometimes their plan goes up and down. लोक योजना बनवतात परंतु ती योजना जीवनामध्ये वर खाली होते. But I tell you one thing, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट once you सांगतो. start trusting the Lord, God will start blessing you. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रणव की तुम्ही जेव्हा हृदयापासून परमेश्वरावरती विश्वास ठेवायला सुरुवात करता, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात करतो. Those people who trust in the Lord says today, जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्यांसाठी प्रभू बोलत in the book आहे. of Jeremiah chapter 29 verse 11, प्रणव इर्मियाच्या पुस्तकामध्ये 19 अध्याय आणि 11 ह्या वचनामध्ये the Lord says, I know the plans I have for you, declares the Lord, plans for welfare and not for evil, to give you a future and a hope. प्रणव इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय 11 ह्या वचनामध्ये लिहिलं आहे, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाचे God has a better plan for the people who believes in Him. जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्या लोकांसाठी परमेश्वराकडे उत्तम आणि चांगली योजना आहे. He has a plans for our welfare being. बघू ना, आपल्या सुस्थितीसाठी परमेश्वराकडे एक चांगली योजना आहे. Not for the evil things in our life, बघू ना, आपल्या जीवनामध्ये अरिष्ट आणण्याची योजना परमेश्वराकडे नाही. but for our better future He has a greater plans for us. तर आपले हिताचे संकल्प परमेश्वराकडे आहेत. आपल्या भविष्य अजून चांगलं कसं होईल ह्याची योजना परमेश्वराकडे आहे. But many people they get disturbed and they get afraid when they face problems in their life. परंतु लोकांच्या जीवनात जेव्हा समस्या येते, त्यांनी समस्या पाहिली की लोक घाबरून जातात. They don't know what to do next. कारण की त्यांना समजत नाही की पुढे काय करायचं आहे. Many people they say, why it is happening in my life. लोक डायरेक्ट प्रश्न करतात की हे माझ्या जीवनात का होत आहे. Many people say, why the sickness has come in my life. काही लोक मग म्हणतात हा आजार पण माझ्या जीवनात का आला. Many people say, what is happening in my life. मग काही लोकांना काही सुधरत नाही, मग डायरेक्ट प्रश्न की हे माझ्या जीवनात का होत आहे, कशासाठी होत आहे, Who is doing it. कोण करत आहे, Why he is doing it. किंवा तो व्यक्ती हे का करत आहे.
आहे. My dear precious children of God, many people might be facing adversities, pain and agony in their life. आज खूप सारे लोक त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख, संकट, त्रास, वेदनेंना तोंड देत असतील. But let me tell you one thing, start believing in that living God. परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या काही परिस्थितीत आहात तिथं परमेश्वरामध्ये विश्वास ठेवायला सुरुवात करा. Rather than keeping names to the other people and to the living God, start believing in that living God. कारण लोकांना नावं ठेवण्याऐवजी किंवा परमेश्वराला प्रश्न करण्याऐवजी किंवा परमेश्वराला नावं ठेवण्याऐवजी तुम्ही परमेश्वरावरती दृढ विश्वास ठेवायला सुरुवात करा. Because once you start believing in that God, कारण की एकदा का तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवायला सुरुवात once केली, you start living life according to that living God, म्हणून एकदा का तुम्ही परमेश्वराच्या योजनेप्रमाणे किंवा त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगायला सुरुवात then केली, that God says that He declares that I have a better plan for you. मग परमेश्वर स्वतः घोषणा करीतो की माझ्याकडे तुमच्यासाठी चांगले संकल्प आहेत, चांगली योजना आहे. Rather than we deciding, He start deciding for our life. कारण की आपण जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवतो मग आपण योजना करण्याऐवजी परमेश्वर स्वतः आपल्यासाठी चांगली योजना करतो. And His plans are better than our plans. आणि एक नेहमीच आहे प्रेरणा सत्य आहे की परमेश्वराची योजना आपल्या योजनेपेक्षा खूप चांगली आहे. His plans are good and prosperous than our plans. म्हणून आपल्या योजनांपेक्षा परमेश्वराची योजना यशस्वी आहे, आनंदाची आहे, चांगली आहे, उत्तम आहे. His plans are for our welfare and well-being. म्हणून परमेश्वराची योजना जी आहे ती आपल्या भल्यासाठी आहे. That's why the Bible says, the book of Proverbs chapter 19 verse 21. महाप्रणव म्हण नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 19 अध्याय आणि 21 या वचनामध्ये लिहिलेलं आहे. Many plans are in the man's heart, but it is the Lord's purpose that prevails. की मनुष्याच्या हृदयात अनेक मसलती आहेत परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. Many people might be running today here and there. आज खूप सारे लोक इकडे तिकडे धावपळ करत Many असतील. people might be in a financial difficult condition. काही लोक खूप सारे आर्थिक अडचणीत असतील. Many people are saying, I believe in God, but still I'm facing problems and adversity, pain and agony in my life. खूप सारे लोक म्हणत असतील की मी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, मनापासून ठेवतो, तरी देखील मी माझ्या जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जात राहतो. My dear precious children of God, माझ्या देवाचे I tell प्रेम, you one thing. एक गोष्ट This सांगतो. situation has come in our life so that we may go more closer to the living God. म्हणून ह्या समस्या आपल्या जीवनामध्ये यासाठी आहेत की आपण आणखीन परमेश्वरच्या जवळ जाणार आहोत. त्यामुळे This situation have come in our life so that we can fulfill the will of the living God. म्हणून ह्या समस्या ह्या कारणास्तव आपल्या जीवनात आहेत की जेणेकरून आपण परमेश्वरची योजनेत राहून परमेश्वरची योजना पूर्ण करू. Many people say that they have not done anything. खूप सारे लोक म्हणतात मी तर कुणाचं काही वाईट केलं नाही, Why I am facing these problems? मग माझ्या जीवनात ह्या समस्या का? My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रेम, the Bible speaks about one beautiful child. The child's name is Joseph, the son of Jacob. बायबल मध्ये एका सुंदरशा परमेश्वराच्या लेखनाचा उल्लेख केलेला आहे. त्याचं नाव आहे योसेफ, याकोबाचा पुत्र. It is given in the book of Genesis chapter 37 to 50. You can read it. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 37 अध्याय ते 50 अध्यायापर्यंत तुम्ही हे वाचू शकता. Joseph was the most loving child of Jacob. पण योसेफ जो आहे तो याकोबाचा सर्वात आवडता पुत्र आहे. A gifted child. आणि परमेश्वराकडून तो आशीर्वादित एक लेकरू He आहे. can see dreams and he can take out the meanings of those dreams. कारण की त्याला स्वप्न पडत असे आणि तो लोकांच्याही स्वप्नांचे अर्थ सांगत असे. My dear precious children of God, माझ्या देवाची his प्रेम. father had given him a beautiful robe of different colors. म्हणून त्याच्या वडिलांना तो खूप आवडायचा म्हणून त्याने योसेफाला अनेक वेळेस झगा घेतलेला आहे. And Joseph was a very clean person by heart and he used to love his father and respect his father, and the other brothers were not so. आणि बाबांना इथं योसेफ देखील तो त्याच्या वडिलांवरती खूप प्रेम करायचा आणि योसेफ जो आहे तो हृदयाने खूप स्वच्छ निर्मळ व्यक्ती आहे. त्याच्या बाकीच्या भावंडांसारखा तो नव्हता. A God-fearing child. परमेश्वराला भिवून वागणारा होता. Whatever the Lord liked, he did it. परमेश्वराला जे काही आवडत असे त्या गोष्टी तो करत असे. Whatever the father told, he did it. त्याचा बाप जे काही सांगत असत त्याही गोष्टी तो करत असे. And that's why the other brothers were jealous of Joseph. आणि म्हणूनच त्याचे बाकीचे भावंड त्याचा तिरस्कार किंवा हेवा करायचे. And that's why what they did, they seized him and they sold Joseph to the Ishmaelites
Ishmaelites or the Midianite people. आणि म्हणून काय केलेलं त्याच्या भावंडांनी की त्याला पकडून ठेवलं एका ठिकाणी आणि त्यानंतर त्यांनी विकून टाकलेले त्याच्या स्वतःच्या भावाला. Joseph never dreamed also that he will face this problem in his life. आणि योसेफाने कधी विचारही केला नव्हता की त्याला अशा समस्येला तोंड द्यावा These लागणार. Ishmaelite people sold Joseph to Egyptians. आणि हे जे इश्माईट लोक होते त्यांनी योसेफाला जे आहे ते मिस्री लोकांच्याकडे गुलाम म्हणून विकून टाकले. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय his own brothers went against him without any reason. इथं आपण पाहतो की विनाकारणच योसेफाचे भावंड त्याच्या विरोधात गेलेले आहेत Unnecessarily he faced problems. आणि विनाकारणच त्याच्या जीवनात त्याला समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय Joseph never dreamed also that his own brothers will sell him. पण इथं त्याला कल्पनाही नव्हती की त्याचेच भाव त्याला विकून टाकणार His आहेत, own brothers will make him a slave of the other people. की त्याचेच भावंड त्याला लोकांच्या हाती विकून देतील आणि त्याला गुलाम बनवतील. Joseph was just thinking in his heart why these things are happening in his life. आणि योसेफही आता इथे विचार करत आहे हे काय चाललंय माझ्या जीवनात, का होत आहे. Every time he was praying to the Lord, Lord, why this situation is there in my life? आणि मग योसेफालाही प्रश्न पडत असे की हे माझ्या जीवनात का होत आहे, ही परिस्थिती कशामुळे आहे. Joseph was being brought by the person called Potiphar's, and he was a great person in Egyptian court. आणि पापण इस्माइली लोकांनी त्याला जेव्हा मिस्रात विकलेलं आहे त्या समय फॉटिफर नावाचा जो व्यक्ती आहे, मिस्री व्यक्ती, त्याने योसेफाला विकत घेतलं. Joseph became a slave of that person. आणि फॉटिफर जो आहे तो फारोच्या महालात एक अधिकारी व्यक्ती आणि त्याने त्याला विकत घेतला आणि योसेफ जो आहे तो फॉटिफरचा गुलाम झाला. Joseph used to work over there. आणि योसेफ त्याच्या घरी तिथे काम करत असे. But still God's eyes were upon Joseph. सर्व परिस्थिती चालू होती परंतु परमेश्वरची नजर मात्र योसेफावरती होती. God was taking Joseph to his perfect plan according to the will of the living God. इथे परमेश्वर काय करत आहे की योसेफाला परमेश्वर त्याच्या योजनेनुसार तिथपर्यंत घेऊन चाललेला आहे. Potiphar's wife was having a bad eye upon Joseph. आणि मग असं काही झाले कालांतराने की पॉटिफरची जी बायको आहे तिची वाईट दृष्टी होती योसेफावर. And that's why she tried to trap Joseph. आणि मग तिने योसेफाला अडकवण्याचाही प्रयत्न केला. But Joseph ran away from there. परंतु योसेफाने तिथून पळ काढला. Joseph was every time praying to the living God. योसेफ जो आहे तो प्रत्येक समय परमेश्वराकडे प्रार्थना A करत small असे. boy was away from the father's love and his brothers. पण योसेफाच्या जीवनात कशी सुरुवात झाली समस्यांची की तो लहान मुलगा त्या बापाच्या प्रेमापासूनही वंचित झाला, तो लांब निघून He दुसऱ्या was away देशात from पोहोचला, his family परिवारापासून लांब in a झाला foreign land. आणि तो परदेशी ठिकाणी आहे. No one was closer to him. त्याच्या जवळचं तिथं कोणी No नव्हतं, one used to love him. त्याच्यावरती कोणी प्रेम He करत was नव्हतं. treated as a slave person. तिथं त्याला गुलामांची वागणूक देण्यात येत Even होती. today in your life also there might be situations which are completely adverse. आज तुमच्याही जीवनात अशी परिस्थिती असेल की ते तुमच्या पूर्ण विरोधात असेल. Today you might be thinking why it is happening. मग आज तुम्ही देखील हा विचार करत असाल की अरे का आहे माझ्या जीवनात. Joseph, when he was before he was being sold to the Egyptians or to these Ishmaelite people, Joseph was thinking in a different way in his life. बाबांनो, योसेफाला इस्माईल लोकांना विकण्याआधी आपण पाहतो की योसेफ जो आहे तो वेगवेगळे विचार करत असे. He might be having plans that he will stay with his father, give love to the father, and father will take care of him. बाबांनो, इथं त्याला तर कल्पनाच नव्हती की त्याला विकण्यात येणार आहे इस्माईल लोकांच्या हाती किंवा तो मिस्रात पोहोचणार आहे गुलाम म्हणून. त्याच्या आधी त्याच्याही योजना होत्या की तो बापाच्या घरी राहील, बापाची काळजी घेईल, बाप त्याच्यावरती प्रेम करेल, सगळं सुखाने He असेल, will stay with his family. तो त्याच्या परिवारात राहील, Everything will be a good and happy life. सर्व काही व्यवस्थित असेल आणि आनंदमय जीवन जगणार आहोत. But he was not knowing that the sudden situation will become completely change his life. हे त्याच्या योजना होत्या परंतु त्याला माहिती नव्हतं की काय अशा परिस्थिती होतील की त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार. Even today you might be having some different plans and sudden storm have come in your life and all your life might have scattered. आज तुम्ही काहीतरी योजना बनवल्या असतील परंतु अचानकच एखादं वादळ येऊन तुमच्या सर्व योजनांवरती पाणी टाकत असेल. Whatever you might have planned, that plan might have scattered. तुम्ही जी काही योजना बनवली असेल ती योजना पूर्ण तुटली असेल. Your dreams might have scattered. हे तुमचे स्वप्न देखील असे तुटले असतील. Your plans might be different, but now today you are in a different situation. तुमची योजना काहीतरी वेगळ्या होत्या परंतु आज तुम्ही वेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन अडकलेले There असाल. might be one timing that you might be having enough, but today you are not having anything. आज कदाचित तुमची परिस्थिती अशी असेल की एकेकाळी तुमच्या काही सगळं काही होतं, भरपुरीने होतं परंतु आज तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही
शून्य झाला असाल. There might be a timing you might be having a good job, but today you are jobless. तुमच्या जीवनात कदाचित अशी परिस्थिती असेल की तुमच्याकडे खूप चांगली नोकरी होती परंतु आज तुमच्याकडे नोकरी नाही. There might be a timing you might be having a good health, but today everything is changed. एक वेळ तुमच्या जीवनात अशी असेल की तुम्ही खूप आरोग्यमय व्यक्ती होता परंतु आज असं असेल की तुम्ही आजारी आहात. Now Joseph was living a slave life, इथे आपण पाहत होतो योसेफाबद्दल की तो गुलामाचं जीवन जगत आहे. but no one was looking at Joseph, but God was looking at Joseph. इथे योसेफाकडे काळजी घेऊन बघणारा कोणी नव्हता परंतु परमेश्वराची दृष्टी त्याच्यावरती होती. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय, I tell you one thing. एक गोष्ट सांगतो. Joseph might be thinking why his brothers went against him. योसेफाने विचार केला असेल की अरे माझे भावंड माझ्या विरोधात का जात आहेत, मला का विकत आहेत. Today you also might be thinking the same. आज कदाचित तुम्ही देखील असा प्रश्न करत Why असाल these people are against की me? हे माझ्या जीवनात हे माझ्या विरोधात लोक का आहेत. My dear precious children of God, you are looking from your specs. माझ्या देवाची प्रियानो, तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहत आहात You might be thinking from your view. किंवा तुम्ही तुमच्याच दृष्टिकोनातून विचार करत But आहात. if you look from the Lord's side, God has a better plan for you. परंतु तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून बघाल प्रियानो, तुम्हाला समजून येईल की परमेश्वराकडे तुमच्यासाठी उत्तम चांगली योजना आहे. God was thinking to make Joseph the prince of the Egypt. बाबांनो, इथे परमेश्वर जो आहे तो योसेफाला मिस्राचा प्रधान करण्याचा विचार करत आहे, योजना करत आहे. Joseph was not even knowing this thing. आणि योसेफाला हे माहिती नव्हतं की तो प्रधानमंत्री होणार Even आहे. God is thinking the same way for you. प्रियानो, परमेश्वर तुमच्याही बाबतीत अशी काही योजना करत आणि विचार He करत has a आहे. better plans for you. परमेश्वराकडे तुमच्यासाठी भली आणि चांगली योजना He आहे. has a different ways for you. आणि परमेश्वराकडे वेगवेगळे मार्ग आहेत. His ways are different from the ways of other man. बाबांनो, मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या मार्गांपेक्षा खूप वेगळे आहेत. His plans are different from the plans of the man. बाबांनो, मनुष्याची एक योजना एक मार्ग आहे परंतु परमेश्वराची योजना त्याचे मार्ग अद्भुत आहे. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, God has a better future for you. परमेश्वराकडे तुमच्यासाठी एक खूप चांगलं भविष्य आहे. God has a plan of welfare for you. परमेश्वराकडे तुमच्यासाठी हिताची योजना You आहे. might be saying every day my situation is becoming more worse and worse. तुम्ही विचार करत असाल की अरे कशी काय अशी योजना आहे, माझी परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत जात आहे. My dear precious children of God, even Joseph was thinking the same way. बाबांनो, योसेफही असाच विचार करत होता Why it is happening in my life? की माझ्या जीवनात का होत आहे. Let me tell you one thing. मला एक गोष्ट सांगू द्या The people, the children who trust in the living God, की जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात, whether you are in good situation or a bad situation, तुम्ही चांगल्या परिस्थितीत असा किंवा वाईट परिस्थितीमध्ये असा, all things happens for good only. बाबांनो, जे काही होत आहे जीवनामध्ये ते तुमच्या भल्यासाठी होत आहे. Praise the Lord. That's why the Paul says the book of Romans chapter 8 verse 28 to 30. बाबांनो, म्हणून रोमकरास पत्रामध्ये पाऊल म्हणत आहे 8व्या अध्यायामध्ये 28 ते 30 या वचनामध्ये, And we know that for those who love God, all things work out for good, for those who are called according to His purpose. बाबांनो, आपण पाहणार आहोत रोमकरास पत्र 8वा अध्याय 28 ते 30 या वचनांमध्ये की परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी Praise मिळून God. कल्याणकारक होतात. My dear precious children of God, हालेलुया. that means whatever situation you are facing, and if you are a child of the Lord, बाबांनो, तुम्ही जर परमेश्वराचे लेकरं आहात आणि ज्या काही परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, God has a better plan for you, and all things are going to become good for you. बाबांनो, जी काही परिस्थिती तुमची आहे ती सर्व परिस्थिती मिळून तुमच्या कल्याणकारक तुमच्या भल्यासाठी होणार आहे. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची Joseph went into a jail आपण पाहतो की नंतर योसेफ जो आहे तो तुरुंगात पोहोचला because he was been trapped in a bad plan, and that's why he was been put into the jail. बाबांनो, इथं योसेफ जो आहे तो चुकीच्या लोकांनी त्याला चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवलेला आहे आणि तो तुरुंगात पोहोचलेला आहे. But God's eyes were upon Joseph, परंतु परमेश्वराची दृष्टी मात्र तिथेही योसेफावरती होती and God did a miracle over there. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी चमत्कार केलेला. There were two people, and they got a dream over there. ज्या ठिकाणी योसेफाला तुरुंगात ठेवण्यात आले होते प्रियनो, तिथे अजून 2 कैदी होते.
And they got a dream to them. आणि परमेश्वरने त्या दोन कैद्यांना एक स्वप्न दाखवलेलं आहे. And that revelation Joseph gave. आणि त्या दोघांच्या स्वप्नांचं जे काही प्रगटीकरण जे काही उलगडा आहे ते योसेफाने केलेलं My आहे. dear precious children of God, माझ्या देवाचे प्रियांनो, whatever Joseph said, it happened exactly according to that. आणि योसेफाने त्या दोघांना जे जे सांगितले होते त्या गोष्टी त्याप्रमाणे तशा 3 दिवसात घडल्या. My dear precious children of God, माझ्या देवाचे this प्रियांनो, shows that God was with Joseph, though he was in a difficult situation. कारण जरी तो वाईट परिस्थितीत कठीण समयात जीवन जगत होता तरी देखील ह्यातून सिद्ध होत आहे की परमेश्वर जो आहे तो योसेफा बरोबर आहे. योसेफावरती त्याची नजर आहे. Though today you are in a great problem and pain and agony, जरी आज तुम्ही खूप मोठ्या दुःखात, त्रासात किंवा वेदनेत असाल, but still God will not allow you to die over there. परंतु परमेश्वर तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये मरू देणार In नाही. that situation also he will do small miracles to show you that he is with you. कारण तुम्ही कठीण जीवन जगत असाल परंतु त्या समय देखील परमेश्वर असे छोटे छोटे चिन्ह चमत्कार करतो, साक्ष घडवतो की तुम्हाला समजून येईल की तो तुमच्या बरोबर आहे. Joseph did whatever the Lord told him and it happened according to that in that jail. आणि बाबा तुरुंगात असताना योसेफाने जे काही सांगितलं त्या गोष्टी त्याप्रमाणे घडल्या. And that's why and those people, one butler got rescued and one was been given punishment of that. बाबा एक प्यालतदार होता आणि एक आचारी होता, परंतु जो आचारी होता त्याला शिक्षा मिळाली आणि जो प्यालतदार होता त्याची सुटका झाली, तो पुन्हा त्याच्या कामावरती रुजू झाला. Praise the Lord. Hallelujah. In that situation also, that butler, the person who used to make drink for the king, that person forgot about Joseph. बाबा इथे योसेफाने ते प्यालेतदारालाही त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितलं होतं आणि म्हणाला होता की माझी आठवण ठेव आणि राजाला माझ्याबद्दल सांग, परंतु इथं तो प्यालेतदारही जो आहे तो योसेफाला विसरला सुटका झाल्यानंतर. My dear precious children of God, माझ्या देवाचे many प्रिय. people in difficult timings do help people. बाबा अनेक लोक असतात की ते इतरांची त्यांच्या संकट समय मदत करतात, But those people who got blessed by these people, they forget afterwards. परंतु ज्या व्यक्तीमुळे तो व्यक्ती आशीर्वादित झालेला असतो तो व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल विसरून जातो. Many times people say, खूप वेळेस लोक म्हणतात in a great difficult timing I helped that person, today he has forgotten me. मी त्याच्या कठीण समयात, मी देखील दुःखात होतो तरी देखील त्याच्या कठीण समयात मी त्याची मदत केली. In my difficult timings I helped that person. माझ्या कठीण समयातही मी त्याची मदत केली, तो मला विसरला. I was not having anything but still I helped that person. माझ्याकडे काही नव्हतं परंतु कसंही करून मी त्याची मदत केली, But he forgot me. परंतु तो मला विसरून गेला. My dear precious children of God, माझ्या देवाचे today you are in agony and pain and in problems and sickness and weaknesses. आज तुम्ही कदाचित अनेक प्रकारच्या दुःख, समस्या, वेदना, त्रासात असाल, आजारपणात असाल And today people might have forgotten आणि you. आज लोकांना तुमची विसर पडली असेल, But God has not forgotten you. परंतु प्रियांनो, आज आनंदाची बातमी आहे, चांगली बातमी की प्रभू तुम्हाला विसरलेला नाही. That's why the Bible says, God says, I will never leave you nor forsake आणि you. म्हणून बायबलचं वचन आहे, प्रभू स्वतः म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकून देणार नाही. Praise the Lord. Hallelujah. God says, I am with you. प्रभू म्हणतो की माझ्या लेकरा मी तुझ्या बरोबर आहे. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, why this is happening in our life? Because God wants that we should go according to His plan, and His plans are very great for us. बघा आपल्या जीवनात जे काही खाली उतारपणा येतो तो परमेश्वरची योजना आहे की तो आपल्याला त्याच्या योजनेनुसार त्याला जे आपल्याला द्यायचं तिथपर्यंत तो आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो. And the time came that Pharaoh got the dream, and that's why Joseph was in front of the Pharaoh then. आणि मग नंतर असं काही झालेलं आहे की परमेश्वराने फारोला स्वप्न पाडले आणि योसेफ त्या कारणामुळे आता फारो समोर येऊन उभा आहे. God did a miracle over there. परमेश्वराने तिथेही चमत्कार केला. And that's why Joseph was out of the jail. आणि ह्यामुळे काय झालेलं आहे की योसेफ जो आहे तो तुरुंगाच्या बाहेर आला आहे. And that's why God appointed, that's why that Pharaoh appointed Joseph the prime minister of Egypt. After the Pharaoh, Joseph was the main boss of Egypt. आणि बाबांना परमेश्वराने असा अद्भुत चमत्कार केला की जे स्वप्न पडलेलं आहे फारोला त्याचा अर्थ सांगितलं योसेफाने आणि मग त्या फारोने त्या योसेफाला
इस्रायल मिस्रावरती प्रधानमंत्री नेमलेला आहे. Praise the Lord. Who did it? God did it. आणि ह्या सर्व योजनेप्रमाणे कोणी घडून आलेले आहे? परमेश्वराने केलेले. Joseph was thinking that his brother went against him. योसेफाला फक्त माहित होतं की त्याचे भावंड त्याच्या विरोधात गेली. But I tell you one thing, if his brothers would have not gone against him, he would have not been sold and he would have not come into Egypt. परंतु इथे जर योसेफाचे भावंड योसेफाच्या विरोधात गेले नसते तर योसेफाला मिस्रमध्ये तो पोचला नसता गुलाम म्हणून आणि तो मिस्र देशात प्रधानमंत्री झाला नसता. My dear precious children of God, after coming to Egypt, if Potiphar's wife was not having eye upon Joseph, then he would have not gone to jail and he would have not stood in front of the Pharaoh. आणि तिथेही जेव्हा तो फॉतिफरच्या घरी पोहोचला, जर फॉतिफरच्या बायकोची वाईट नजर त्याच्यावरती पडली नसती, तिथे तो जर तिथून तो तुरुंगात गेला नसता तर तो येऊन फारो समोरही उभा राहू शकला नसता. Everything behind this, it was the Lord's purpose to bring Joseph out of the Israel and to make the prime minister of Egypt. हे जे काही योसेफाच्या जीवनात घडलेलं आहे परमेश्वराच्या योजनेनुसार घडलेलं आहे. परमेश्वराने योसेफाला त्याच्या बापाच्या घरातून इस्रायलातून काढलेलं आहे आणि बापाच्या घरातून काढलं, त्याला मिस्र देशात आणलं, तो गुलामगिरीत पडला आणि नंतर तो प्रधानमंत्री झालेला आहे. All behind this was the purpose of the Lord, that he wanted to make a small child the prime minister of Egypt. इथे परमेश्वरची जी योजना आहे की त्याने त्या लहान मुलाला तिथून काढलेलं आहे बापाच्या घरातून आणि मिस्रात आणलं आणि तिथं त्याला प्रधानमंत्री बनवलेलं आहे. Praise the Lord, my dear precious children of God. माझ्या देवाची प्रिय People might be unnecessarily coming behind you. लोक विनाकारणच तुमच्या मागे लागत They असतात. might have unnecessarily brought you into the trouble. हे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी विनाकारणच तुम्हाला संकटात किंवा जाळ्यात अडकवलं. But let me tell you one thing, if you are trusting on the living God, परंतु जर तुम्ही परमेश्वरावरती खंबीर विश्वास ठेवून आहात then God's plan will surely get fulfilled in your life. तर परमेश्वराची जी चांगली भली योजना आहे ती निश्चितच तुमच्या जीवनात पूर्ण That होईल. time understand one thing, that you are about to get a very great thing in your life. म्हणून तुम्ही जेव्हा अशा संकटात अडकता तेव्हा समजून जा की प्रभूने काहीतरी खूप मोठी योजना किंवा आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं You are आहे. about to get a very great blessing in your life that timing. तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्हाला खूपच लवकर एक खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे. You will not lose the battle, but just trust the Lord. बाबा ते जे काही युद्ध जे काही संघर्ष तुम्ही करत आहात त्यात तुम्ही हारणार नाही, तर कारण की प्रभू तुमचं युद्ध लढत आहे. Praise the Lord, because He knows everything about you. कारण की तुमच्याबद्दल परमेश्वराला सर्व काही माहिती He आहे. knows what to do good in your life. परमेश्वराला माहिती की तुमच्यासाठी काय काय चांगलं करायचं आहे. Praise the Lord. That's why the Bible says in the book of Psalm chapter 139 and verse 16. आणि म्हणूनच स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये 139 अध्याय आणि 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे. He says, your eyes saw my unformed substance. In your book were written every one of them, the days that were formed for me, when as yet there are none of them. पण स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये 139 अध्याय आणि 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे की मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझ्या एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते. Praise the Lord. Hallelujah. Even in the book of Jeremiah chapter 1 verse 4 and 5 says, before I formed you in the womb, I know you, and before you were born, I consecrated you, I appointed you a prophet to the nation. आणि पहा तसंच इर्म्याच्या पुस्तकातही पहिल्या अध्यायात 4 आणि 5 या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडविले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिला आहे. Praise the Lord. Hallelujah. God planned for Jeremiah was that he wanted to make him the prophet of a nation. पण आता इथे इर्म्यासाठी देखील परमेश्वराकडे योजना होती की त्याने इर्म्याला राष्ट्रांवरती संदेष्टा God बनवला. says, I know you before you were formed in the womb of your mother. प्रभू म्हणतो की तू तुझ्या आईच्या गर्भाशयात घडवण्याआधीच मी तुला ओळखत आहे. Praise the Lord. My dear precious children of God, today whatever problems you are having, and if you are a child of the Lord, if you believe in the living God, पण आज जर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहात आणि जी काही परिस्थिती तुमच्या जीवनात आहे,
God will bless you and His purpose will prevail in your life. पण जी काही परिस्थिती असू दे, जर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवता ना, तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, कारण की परमेश्वराची योजना नेहमी स्थिर राहते. Praise the Lord. He knows everything about you, what is to be given and what not to be given. कारण की प्रभूला तुमच्या बाबतीत सर्व माहिती आहे. त्याला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं आहे आणि काय द्यायचं नाही. That's why the Bible says in the book of Romans, can I read it? And we know that for those who love God, all things work out together for good. आणि म्हणून मी पुन्हा तुमच्यासाठी रोमकरस पत्र 8वा अध्याय आणि 28व्या वचनात तुमच्यासाठी मी वाचत आहे. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजेच त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय, I tell you one thing. एक गोष्ट If सांगते. you are a child of the Lord, जर तुम्ही खरंच परमेश्वराचे लेकरं आहात, that time you will trust the Lord. तर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवणार You म्हणजे have ठेवणार. faith in Him. तुम्ही त्याच्यावरती भरोसा And ठेवणार His plan will surely get fulfilled in your life. आणि मग परमेश्वराच्या संकल्पनेप्रमाणे परमेश्वराची जी काही योजना आहे ती तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहे. Praise God. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय, I tell you one thing. एक गोष्ट सांगतो. Today people they want a peaceful life. आज लोकांना शांतिमय जीवन हवं आहे. People want that there should be no problems in their life. लोकांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात एकही समस्या किंवा त्रास येऊच नाही. Many people they feel afraid when problem comes in their life. आणि म्हणून काय होतं की खूप लोकांना एखादी समस्या जीवनात पाहिली की ते घाबरून जातात. I tell you one thing. एक गोष्ट सांगतो. Without problems, God's plans will never get fulfilled. पण जर तुमच्या जीवनात समस्या आल्याच नाही तर परमेश्वराची जी योजना आहे ती पूर्ण होणार नाही. Praise God. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची Job was the richest person in the East, the Bible says. बायबलमध्ये लिहिलेले योग जो आहे तो पूर्वेकडील सर्वात श्रीमंत व्यक्ती The होता. richest one. सर्वात श्रीमंत होता. Praise God. Hallelujah. But when he lost everything, परंतु त्याचं सर्व काही जेव्हा निघून गेलं, he lost his children. त्याची लेकरं मरण As in पावली. when that he got the news that he lost his children, one more person came and he said, he has lost all the property. त्याला ती बातमी कुठे मिळते की त्याचे लेकरं मरण पावले, लगेच दुसरा त्याचा चाकर नोकर येऊन सांगत आहे की त्याची सगळी समृद्धी संपत्ती चोरीला गेली. As in when that has been finished, his body was completely covered with the boils. आणि इकडं सगळं धन संपत्ती गुरढोरं चोरीला गेले, लेकरं मरण पावले, तेवढ्यात त्याला स्वतःलाच गळवे फोड आलेले आहेत पूर्ण People शरीरावर. started keeping names to Job. लोक योबालाच नावं ठेवू लागले. Even his wife went against Job. आणि इथं आपण पाहतो की योबाचीच पत्नी योबाच्या विरोधात गेली. Why you are trusting the Lord, she said. ती म्हणते काय तू देवावरती भाव ठेवून आहे, You die. तू मरून जा, You are not going to get anything. तुला काय मिळणार नाही. Job said to his wife. मग त्या समय देखील योग तिच्या पत्नीला म्हणाला. In the book of Job chapter 2 verse 10. बाबांनो, योबाच्या पुस्तकात 2रा अध्याय 10 या वचनामध्ये Job said, you are talking like a foolish woman. त्या समय योग त्याच्या पत्नीला म्हणाला की तू काय धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. Shall we accept only good things from God and not the trouble? की परमेश्वराकडून फक्त सुखच घ्यावे का, दुःख नाही. Praise God. Even the book of Job chapter 42 verse 1 says, Job says, you know all the things, but only your plans are going to get fulfilled. आणि आपण पाहतो की योबाच्या पुस्तकात शेवटचा अध्याय जो आहे 42 अध्याय, तिथं शेवटी योग म्हणतो की तुला सर्व काही करीता येते आणि तुझ्या योजनेला कोणीही प्रतिबंध घालू शकत नाही. Praise God. Hallelujah. My dear precious children, that's why Job got blessed and he got in a double proportion. आणि म्हणूनच आपण पाहतो की योबाला प्रभूने दुपटीने आशीर्वादित केलेला आहे. Today many people are facing problem, आज खूप सारे लोक समस्यांना तोंड देत आहेत. having different kinds of problem. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळी समस्या And आहेत. they are thinking my life would have been better if this problem would have not been there. आणि मग लोक म्हणतात ही समस्या माझ्या जीवनात आली नसती तर किती बरं झालं असतं. My dear precious children of God, माझ्या देवाची from where this problem came, बघा या समस्या तरी आल्या कुठून. it came from the devil's side. बघा या समस्या ज्या आहेत त्या सैतानाकडून आहे. God created everything. परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं. He just said the word and it happened. परमेश्वर शब्द मात्र बोलला, सर्व गोष्टी अस्तित्वात He आल्या. created the sun, moon and the stars just by his word. परमेश्वराने सूर्य चंद्र तारे निर्माण केले शब्दात. He just by the word he created the flowers, the plants and the animals and the fish and the birds. प्रभू शब्द मात्र बोलला आणि सर्व प्रकारचे पशु प्राणी, मग पाण्यातले असो, भूमीवरती असो, आकाशात
असोत उडणारे असोत सर्व प्रभूने शब्द मात्रच बनवले. It's given in the book of Genesis chapter 1 and 2. You can read it. उत्पत्तीच्या पुस्तकात पहिला आणि दुसरा अध्याय तुम्ही वाचू शकता. Precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, God created man, Adam and Eve, and He kept them in a beautiful garden. He created mankind with His own hands. परमेश्वराने मनुष्याला स्वतःच्या हाताने घडवलं, बनवलं आणि सुंदरशा एदेन बागेत ठेवलं. Everything was good over there. सर्व काही तिथं चांगलं. God's plan was very perfect for mankind. परमेश्वरने एक सुंदरशी चांगली योजना मनुष्यासाठी बनवली होती. Everything was luxurious over there. सर्व काही ऐश्वर्याचं व्यवस्थित. Mankind used to rule this earth. मनुष्याची सत्ता भूमीवरती चालत होती. After God, everything mankind was having. परमेश्वरानंतर सर्व गोष्टींची निगा मनुष्य राखत होता. God said, "You look after these things now." परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की ह्या सर्व गोष्टींची तुम्ही निगा राखा, No काळजी घ्या. problems were there, no death was there. Mankind was not having everlasting life. तिथं मनुष्याच्या जीवनात कुठेही आजारपण नव्हतं, दुःख त्रास नव्हता, मृत्यू नव्हता. मनुष्याला सार्वकालिक जीवन होतं. Praise God. Hallelujah. Precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, But God said to Adam and Eve, just listen to one thing. इथं परमेश्वर आदम आणि हवेला म्हणाला की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, त्याचं पालन तुम्ही करायचं आहे. Do not eat the fruit of the plant which has been planted in the middle of the garden. की बागेच्या मध्यभागी जे बरे वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्याचं फळ तुम्ही खाऊ नका. But mankind committed that sin and he went against the living God. परंतु इथं मनुष्य जो आहे तो परमेश्वराच्या विरोधात गेला, म्हणजे त्याच्याकडून आज्ञाभंग झालेला आहे आणि तो पापात पडलेला आहे. And that's why rather than listening to the Lord's voice, they listened to the voice of the devil. इथं काय झालेलं आहे की त्यांनी परमेश्वराचं ऐकण्याऐवजी शैतानाचं ऐकून केलेलं आहे. And that's why problems entered mankind's life. आणि हेच कारण झालेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये समस्यांनी शिरकाव केला. Today many people are in this situation. They have got problems in their life due to their own mistakes. आज खूप साऱ्या लोकांच्या जीवनात असंच झालेलं आहे की स्वतःच्या चुकांमुळे लोक मोठमोठ्या संकटांमध्ये समस्यांमध्ये अडकले. That's why the book of Hosea chapter 13 says, "O Israel, you are destroyed, but your help lies only from the living God." आणि म्हणून होशायाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 13व्या अध्यायात की हे इस्रायला तुझा नाश झालेला आहे, पण तुझं सहाय्य मजकडून आहे. Praise God. Hallelujah. Precious children of God. माझ्या देवाचे प्रिय, Mankind was not getting help from anywhere because help was available only from the Lord's side. पण इथं मनुष्याला कुठूनही मदत उपलब्ध होत नव्हती, कारण की मदत जी येणार आहे ती फक्त प्रभूकडून येणार होती. And God did help mankind. आणि परमेश्वराने मनुष्याला मदत केली. But by sending His only Son, His name is Jesus. आणि परमेश्वराने कशी मदत केलेली आहे तर त्या तारणारा जो प्रभू आहे, प्रभू येशू, त्याचा एकुलता एक पुत्राला That's why पाठवला. the Bible says, Gospel of John chapter 3 verse 16, God so loved the world. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये आपण वचन पाहतो की परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती That केली His Son is the only Son. की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठविला. To fulfill God's plan and to save mankind, Jesus Christ was been sent. पण परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आणि मनुष्याला तारण देण्यासाठी प्रभू येशूला या जगात पाठवण्यात आले होते. And Bible says, whosoever believed in Him shall not perish. आणि त्यापुढे वचनात लिहिलेले आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार That नाही. means if you believe in God, त्याचा अर्थ आहे की जर तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवत God आहात says you will not perish though you are in problems. तर प्रभू म्हणतो जरी तू समस्येत आहे त्या समस्येत तुझा नाश होणार नाही, But I will save you from that problem. तर मी तुला त्या समस्येतून सोडवणार That आहे. problem will become a blessing for you. प्रभू म्हणतो की ती समस्या तुझ्यासाठी मी आशीर्वाद करणार Praise आहे. God. Hallelujah. Many people are planning many things. खूप सारे लोक वेगवेगळ्या योजना करतात. From A they directly go to D, and from D they directly go to M. From M again they come back to G. आपण पाहतो लोक योजना करतात, त्यांना जायचं आहे सुरळीत, परंतु त्यांच्या जीवनात असे वर उतार चढाव येतात की ए पासून बी पर्यंत जातात, बी पासून डायरेक्ट एम, परत रिव्हर्स मध्ये त्यांच्या जीवनामध्ये घसरण होते. Many people they go up and down and up and down and they say, why it is happening in my life? लोकांना मात्र सरळ जायचं, एका लाईनीत चालायचं, परंतु लोकांच्या जीवनामध्ये सतत चढ उतारपणा येत राहतो आणि लोक विचार करतात की हे का होत आहे. My dear precious children of God, माझ्या देवाचे they get big heavy problems in their life. काही वेळेस असं होतं की मोठी नुकसान होतं किंवा मोठ्या समस्या येतात. But if you are a child of the Lord, परंतु जर तुम्ही परमेश्वराचे लेकर आहात, God will make your problems
and turn it into a blessing for you. त्यामुळे परमेश्वर काय करतो की तुमच्या त्या समस्याच उचलतो आणि त्यालाच आशीर्वाद रूपाने तुम्हाला परत देतो. If Joseph brother would have not went against Joseph, he would have never become a prime minister. इथे जर योसेफाचे भावंड योसेफाच्या विरोधात गेले नसते, त्याला विकलं नसतं, तो मिस्रात पोहोचलाच नसता आणि तो मिस्राचा प्रधानमंत्री झाला नसता. Praise the Lord. Hallelujah. If these Israelite people, they would have not been into a slavery for 430 long years, they would have not walked behind Moses and the living God for 40 long years. म्हणून जर इस्रायली लोक जे मिस्रामध्ये 430 वर्ष गुलामगिरी जर नसते, तर त्यांनाही प्रभू बरोबर 40 वर्ष चालता आलं नसतं. To fulfill God's plan, Jesus Christ came on this earth. आणि आपण पाहत होतो की प्रभूची योजना पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ह्या जगात आला. If Judah Iscariot would have not betrayed Jesus, God's plan would have not fulfilled. आता इथं प्रभू येशू जगात आलेला आहे पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, योजना पूर्ण करण्यासाठी. परंतु इथे युदा इस्कारियोत जर परमेश्वरच्या येशू विरोधात गेला नसता, तर ती योजना पूर्ण It झाली would have नसती. not betrayed Jesus, that things would have not worked out. म्हणून जर इथं युदा इस्कारियोतने दगा दिला नसता, तर ती योजना कशी पूर्ण झाली असती? Jesus Christ fulfilled the will of the living God. इथं प्रभू येशूने तर पित्याची इच्छा पूर्ण केली आहे. He took up the sins of the whole world on his back. प्रभू येशूने पूर्ण जगाचे पाप स्वतःच्या पाठीवरती वाहिले. He gave his life on the cross. त्याने स्वतःचं जीवन देखील He shed his क्रूसावरती वाहिलेलं आहे. precious blood for the forgiveness of the sins of the mankind. आणि मनुष्याच्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने त्याचं पवित्र रक्त क्रूसावरती वाहिलेलं आहे. He died. तो He मेला was buried. त्याला पूर्ण And on the झाले. third day he rose again. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा प्रभू येशू जिवंत झाला. Since when he was on this earth, आपण जेव्हा प्रभू येशू भूतलावर होता, he did mighty miracles. त्याने अद्भुत चिन्ह He चमत्कार healed केले. many people. अनेकांना आरोग्य He blessed many people. अनेकांना आशीर्वादित He केलं. delivered many people from the bondages. अनेक लोकांना बंधन मुक्त केलं. Praise God. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे But still प्रेम. people want a very luxurious life and a very stable life. But still people want luxurious life and a stable life. आपण पाहतो की ते देखील लोकांना कसं ऐशोआरामाचं जीवन फक्त हवं I असतं. tell you one thing, without problems we cannot fulfill the Lord's will. तुम्हाला सांगतो की समस्या अशा जर आल्याच नाही, तर तुम्हाला देखील परमेश्वराची योजना पूर्ण करता येणार The नाही. Bible speaks about one woman, she was suffering from the issue of the blood from 12 long years. म्हणून तुम्हाला एक घटना सांगतो बायबल मधून की बायबलमध्ये रक्तस्रावी स्त्रीचा उल्लेख आहे. ती 12 वर्षांपासून त्या आजाराने पिडलेली होती. Praise God. Hallelujah. She never thought also that this problem will enter her life. म्हणून तिने देखील कधी विचार केला नव्हता की अशी भयानक परिस्थिती किंवा आजारपण तिला होईल. Praise the Lord. Hallelujah. It's given in the book of Gospel of Mark chapter 5 verse 25. She was suffering from the issue of the blood from 12 long years. मार्क्स वर्तमानामध्ये 5व्या अध्यायात आणि 25व्या वचनात लिहिले की 12 वर्षांपासून तिला रक्तस्राव होत होता. She was living in a very happy family. ती पण एका आनंदी परिवारामध्ये She was होती. having children. जे लेकरं होते, Everything was good. सगळं काही चांगलं होतं. Husband used to love her. तिचा पती तिच्यावरती प्रेम करत असे She was living in a very happy family. आणि आनंदमय जीवन आनंदी परिवारात जगत होती. She did not even dream that she will face this problem for 12 long years. आणि तिने देखील कधी विचार केला नव्हता की रक्तस्राव सारखं जे आजार आहे तिला 12 वर्ष सोसावा लागेल. But the problem came suddenly in her life. परंतु ती समस्या देखील तिच्या जीवनात अचानक आली होती. And everything in her life changed. आणि तिच्या जीवनात सगळं काही बदललं. Praise God. Hallelujah. She tried many doctors, the Bible says. आणि बायबलमध्ये लिहिलं की अनेक वैद्यांकडे ती जाऊन आली. She went different places for her healing, but she did not got. वेगवेगळ्या ठिकाणी ती गेली, वेगवेगळे औषधं घेतले, आरोग्य मिळवण्यासाठी सगळं काही केलं, परंतु तिला आरोग्य मिळालं नाही. Instead, she could getting healed. She lost money also. Time was being wasted, but still the Bible says her sickness grew worse. म्हणून इथं तिने तिचा पैसाही खर्च झाला, 12 वर्ष तिचा वेळही खर्च झालेला आहे आणि एवढं करूनही तिला आरोग्य मिळालं नाही. तर बायबलमध्ये लिहिले की तिची परिस्थिती आणखीन वाईट झालेली आहे. She used to say to herself, why these things are happening in her life only? ती पण मग स्वतःला म्हणत असे की हे माझ्या जीवनात का होत आहे? Why this problem is there in my life? ही समस्या माझ्या जीवनात का आहे? Have I done something wrong? मी काही चुकीचं केलं Have I आहे का? committed any sin? किंवा मी एखादं पाप केलं आहे Many का? people think this also when things are not moving correct in their life. लोकांच्याही जीवनात जेव्हा गोष्टी सुव्यवस्थित चालत नाही, लोक देखील असे विचार करायला सुरुवात करतात, मी कुठे चुकलो का, मी पाप केलं का, Have मी someone काय done केलं any का? witchcraft in their life? किंवा एखाद्याने माझ्यावरती जादूटोणा केलेला आहे का? One person came and he said, Pastor, nearly I've lost hundreds of jobs.
and someone has done something in my life. एकदा माझ्याकडे एक व्यक्ती आला आणि मला म्हणाला, पास्टर माझ्या 100 नोकऱ्या अचानक निघून जातात, कळत नाही काय होतं, काय कोणी माझ्यावरती जादूटोणा केलाय का? Exactly what is happening, please tell me. नेमकं काय होत आहे ते तरी मला सांगा. Exactly what is the will of the Lord, please tell me. किंवा नेमकं प्रभूची इच्छा काय आहे ते तरी सांगा. Have I went somewhere wrong in my life? किंवा मी माझ्या जीवनात कुठे चुकलो का? I told him one thing, only rely on the Lord, God will surely bless you. मी त्याला म्हणालो, तू फक्त परमेश्वरवरती अवलंबून राहा, बघ परमेश्वर तुला आपोआप आशीर्वादित करेल. Praise God. Hallelujah. My dear precious children of God, then one day after 12 long years, one woman came and told this woman about Jesus Christ. आणि मग ह्या रक्तस्रावी स्त्रीला असं 12 वर्ष ती पिडलेली आणि अचानक येऊन एक स्त्री तिला येशू बद्दल सांगत आहे. Praise God. I tell you one thing, my dear precious children of God. म्हणजे देवाची प्रेरणा एक गोष्ट सांगतो. Then the moment she heard about Jesus, that very moment she decided that she will go and touch the garment of Jesus Christ. पण ज्या क्षणी तिने येशू बद्दल ऐकलं, येशूच्या चमत्कारांविषयी ऐकलं, त्या क्षणी त्या रक्तस्रावी स्त्रीने मनात निश्चय केला की मी जाऊन येशूच्या वस्त्राच्या काठाला शिवणार आणि बरी होणार. This was the correct plan according to the Lord. This woman going to Jesus Christ. परमेश्वराच्या दृष्टीने हा ती एक योजना पूर्ण होत होती, जी ती करणार होती ती योग्य आहे. Praise God. Hallelujah. She was making her plan by going to this doctor and that doctor doing this and that. पण 12 वर्षापर्यंत ती स्वतःच्या योजनेनुसार चालत होती. ह्या वैद्याकडे जा, त्या वैद्याकडे जा, हे औषध घे, ते औषध खा. But nothing worked out. परंतु काही कामी आलं नाही. But what was the will of the Lord? परंतु प्रभूची काय योजना That होती? she should come towards the living God. की तिने परमेश्वराच्याकडे, परमेश्वराच्या राज्यात She should यावं. have faith upon the living God. तिचाही विश्वास जिवंत प्रभूवरती बसावा. God used that woman to bring this woman with the issue of the blood towards the living God. पण इथं परमेश्वराने देखील एका दुसऱ्या व्यक्तीचा उपयोग करून घेतलेला ह्या बाईला परमेश्वराच्या राज्यात आणण्यासाठी. See, some people will come against you and some people will come for you. काही जीवनात असेही लोक असतात की ते तुमच्यासाठी, तुमच्या मदतीला येतात, किंवा काही लोक तुमच्या विरोधात तुम्हाला दुःख देण्यासाठी येतात. Praise God. This woman went and touched the garment of Jesus Christ. That very moment she was healed. इथे आपण पाहतो की ती रक्तस्रावी स्त्री त्या गर्दीत शिरली, येशूपर्यंत पोहोचली, वस्त्राच्या काठाला शिरली आणि बरी झाली. But there was one more person when this woman was getting healed. There was one more person named by the name Jairus. पण इथं त्या गर्दीमध्ये येशू त्या स्त्री बरोबर बोलत आहे आरोग्य मिळाल्यानंतर. तिथंच त्या गर्दीत आणखीन एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे याईर. Jairus was having a daughter of 12 years. आणि याईरची एक मुलगी होती, तिचंही वय फक्त 12 वर्ष होतं. Praise God. Hallelujah. Both facing. One was facing problem from 12 long years and one got happiness 12 years back. इथं आपण पाहतो रक्तस्रावी स्त्री, तिच्या जीवनात 12 वर्षापूर्वी समस्यांची सुरुवात झाली, आणि दुसरीकडे याईर आपण पाहतो त्याच्या जीवनात 12 वर्षापूर्वी आनंदाची बातमी The Bible says in the book of Luke, Gospel of Luke, chapter 8, verse 43, that Jairus was having a daughter of 12 years. लूक वर्तमानामध्ये 8व्या अध्यायात आणि 43व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की याईरला एक मुलगी होती आणि ती एकुलती एक होती आणि तिचं वय 12 वर्ष आहे. Praise God. And the Gospel of Mark, chapter 5, verse 25, this woman was having this issue of the blood from 12 long years. आणि मार्क वर्तमानामध्ये 5 अध्याय आणि 25व्या वचनात लिहिलेले आहे की ती रक्तस्रावी स्त्री जी आहे ती रक्तस्रावापासून 12 वर्षांनी पिडलेली होती. Now one was having happiness from 12 long years. आता इथं आपण पाहतो एक व्यक्ती आहे की त्याच्या जीवनामध्ये 12 वर्षापूर्वी आनंदाची सुरुवात झाली. He was having happiness for 12 long years. आणि 12 वर्ष आनंदात जीवन जगत आहे. And there was one woman, she was having problems and sickness from 12 long years. आणि दुसरीकडे आपण ही स्त्री पाहतो रक्तस्रावी स्त्री जी 12 वर्षांपासूनच त्या आजारात पिडलेली आहे. Praise God. Hallelujah. Many people might be having happiness and many people might be having problems. असंच ह्या जगात आहे की काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद असेल, काही लोकांच्या जीवनात दुःख, त्रास, वेदना But all things work out for good, the Bible says. बायबलचं वचन आहे की सर्व काही मिळून तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या हितासाठी घडत And आहे. those things will be of a greater levels of blessings. आणि त्या ज्या गोष्टी घडत आहेत ते एवढे हितकारक होणार आहे, कल्याणकारक होणार आहे की ते खूप मोठे आशीर्वाद होणार The आहे. person who was having happiness, who was having 12 years of daughter, that person suddenly faced a problem and that person, Jairus' daughter, was about to die. आणि तो जो याईर 12 वर्ष आनंदात होता, त्याला एकुलती एक मुलगी आहे, सर्व काही चांगलं आहे, त्याच्या जीवनात अचानक समस्या आलेली आहे. Praise God. Hallelujah. My dear precious children of God. देवाची प्रेम. I tell you one thing. मी एक गोष्ट Both सांगतो. were having a great pain in their life now. आता एक
असा क्षण आलेला आहे की जिथं दोघांच्याही जीवनात खूप मोठी समस्या आहे किंवा वेदना आहे. Someone told Jairus that Jesus will heal his daughter. आता इथे यायला कोणीतरी सांगितलं की येशू तुझ्या मुलीला बरं करू शकतो, ती And मरणाला that's why गेली आहे. this Jairus went, a big personality, a rich person, went to the Jesus Christ. आता इथे यायला एक अधिकारी व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, तो येशूकडे आलेला आहे. And he was having a little bit doubt also over there. परंतु त्याच्याही मनात कुठेतरी धाकधूक होती, शंका होती. And he wanted to request and wanted to bring Jesus Christ to his home so that Jesus can heal his daughter. इथं याईल आता येशूला भेटणार होता, येशूला भेटून विनंती करणार होता की प्रभूजी माझ्या घरी चला आणि माझ्या मुलीला बरं करा. Praise God. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रिय. But as and when this person was requesting, Jairus was requesting Jesus to come home. बघा ना, इथे एकीकडे याईर विनंती करत होता की माझ्या घरी चला प्रभूजी. But suddenly, without any permission, this woman touched the Jesus Christ's garment. इथे मध्येच ती रक्तस्रावी स्त्री आली, कुणाची परवानगी न घेता लपत छुपतच तिने येशूच्या वस्त्राला शिवलेलं आहे. And that very moment, Jesus stopped talking with Jairus, and suddenly he said that someone has touched me. आणि तिथे येशूने सर्व लोकांबरोबर बोलण्यास तिथे थांबवलेलं आहे आणि लगेच म्हणाला की कोणीतरी मला इथे स्पर्श केला. Jesus was talking with Jairus because he was requesting Jesus Christ. It is given in the Bible, in the book of Gospel of Mark, chapter 5 and verse 25 to 34. You can read it. बाबांनो, मार्क्स वर्तमानामध्ये तुम्ही 5व्या अध्यायात 25 ते 34 या वचनापर्यंत वाचू शकता की तिथे येशू याई बरोबर बोलत होता आणि तिथे रक्तस्रावी स्त्री बरी झाली. हे सगळं एका टाइम Without permission, Jesus was talking with Jairus, and without the permission of Jesus Christ or Jairus, she touched Jesus Christ. बाबांनो, इथे येशू बोलत आहे याई बरोबर, परंतु कुणाची परवानगी न घेताच ही रक्तस्रावी स्त्री आली आणि येशूच्या वस्त्राला शिवलेला आहे. And Jesus stopped that discussion with Jairus, and she suddenly turned and telling to the disciples, "Someone has touched with great faith to me." आणि जे काही बोलणं होतं ते प्रभूने थांबवलेलं आणि लगेच म्हणाला की इथं कोणीतरी मोठ्या विश्वासाने मला स्पर्श केला. Disciples said, "No, there is a lot of crowd over there." शिष्य म्हणाले, असं नाही प्रभू, कोणीतरी धक्काबुक्की झाली असेल, एवढी गर्दी आहे, चुकून लागला असेल. My dear precious children of God, माझ्या देवाची Jesus प्रिय. said, "No, it is a faithful touch. Someone has touched me faithfully." आणि प्रभू म्हणाला, असं साधा स्पर्श नाही, तर कोणीतरी मला विश्वासाने स्पर्श केलेला आणि माझ्यातून सामर्थ्य बाहेर पडला. Then this woman came in front. आणि मग ही रक्तस्रावी स्त्री पुढे आली. She testified in front of Jairus and everyone. तिने येशू समोर, त्या याई समोर, लोकांसमोर साक्ष दिलेली आहे. That by touching Jesus Christ, she has got healed. तिने सांगितलं त्या गर्दी समोर की येशूला स्पर्श केल्या तिचा जो रक्तस्राव आहे तो सुकून गेला. Praise God. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रिय. Here Jairus' faith was developed by hearing this third testimony. आता इथं जो दुविधा मनस्थितीमध्ये होता त्याचा विश्वास आणखीन बळकट झालेला आहे ह्या स्त्रीची साक्ष ऐकून. This woman was facing problem from 12 long years. आपण ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये 12 वर्षांपासून त्रास होता. And this woman was being used to develop the faith of Jairus. इथे पहा, परमेश्वराची कशी योजना होती की ह्या बाईचा उपयोग परमेश्वराने याईरचा विश्वास वाढवण्यासाठी केलेला आहे. Praise God. So that Jairus' faith may get developed. जेणेकरून याईरचा विश्वास वाढेल. So that Jairus' dying daughter may live. जेणेकरून याईरची जी मुलगी मरणाला टेकली आहे तिला जीवन मिळेल. Some people might face, God uses some people in great agony and pain in front of you so that your faith may get developed. परमेश्वर देखील असंच काहीतरी करतो की जे लोक खूप त्रासात दुखत असतात त्यांचा उपयोग देखील तुमच्या जीवनात तुमचा विश्वास वाढवण्यासाठी करतो. Praise God. Hallelujah. Precious children of God. माझ्या देवाची That very moment one servant came and told Jairus that don't give trouble to the master, your daughter is dead. आणि इथे तितक्यातच मग याईरचा एक नोकर आला आणि म्हणत आहे की तुम्ही प्रभूजीला त्रास देऊ नका, तुमची मुलगी मेली आहे. Jesus said to Jairus, मग तिथं प्रभू येशू याईरला म्हणाला, "Don't worry, your daughter is not dead, but your daughter is sleeping." काळजी करू नको, भिऊ नको, तुझी मुलगी मेलेली नाही, ती झोपलेली आहे. And then we come to know that Jesus went to Jairus' house and his daughter was been raised very miraculously. आणि सगळ्यांनाच माहिती की मग येशू याईरच्या घरी गेले आणि तिथे येशूने त्या याईरच्या मुलीला जीवनदान दिलं आणि ती उठून बसली. सगळ्यांनाच आश्चर्य झालं. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रिय. pains and agony in your life will turn out to be a blessing for other people also and for you also. तुमच्या जीवनात जे काही दुःख, त्रास, वेदना आहेत ना, ते तुमच्यासाठी आणि इतर लोकांसाठी देखील आशीर्वाद म्हणून होणार आहे. Joseph brother would have not come against Joseph, then he would have never become prime minister. जर योसेफाचे भावंड योसेफा विरोधात गेले नसते, तो प्रधानमंत्री झाला नसता. The woman with the issue of the blood, she got healed because someone told her about Jesus Christ. रक्तस्रावी स्त्री बरी
झाली कारण की तिला देखील येशूबद्दल कोणीतरी सांगितलं. Praise God. हालेलुया. This is the same, the woman with the issue of the blood, she was facing problem from 12 long years, and Jairus' daughter was also for 12 years. इथे आपण पाहत होतो की याईरची कन्या देखील 12 वर्षाची आणि रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनात तो आजारपण 12 वर्षांपासून होता. Same time it started. एका समयात दोघांची सुरुवात. One was facing happiness. एकाच्या जीवनात आनंद होता. One was facing pain and sickness. आणि एकाच्या जीवनामध्ये दुःख आणि वेदना होते, आजारपण होतं. But afterwards all turned out to be good, and both of them were in the presence of Jesus Christ, believing God. परंतु नंतर ना शेवटी आपण पाहतो की सर्व काही मिळून हितकारक झालेले आहे, कल्याणकारक झालेले आहे. दोघेही आनंदात आहेत, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये Praise गौरव देत God. आहेत. Some people are facing legal problem. आज काही लोकांच्या जीवनामध्ये कायदेशीर अडचणी Some आहेत. people are facing sickness in their life. काही लोक आजारपणाला तोंड देत आहेत. But that sickness and problems turned out into a good thing, that you are with the Lord. परंतु त्या समस्या आणि त्या आजारपण असं काही तुमच्या जीवनात आलं की तुम्ही परमेश्वराच्या आणखीन जास्त उपस्थितीमध्ये वाढलेले And आहात. His will is going to get fulfilled. आणि परमेश्वराची योजना निश्चित तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहे. Praise God. That's why God says, my plans are better than your plans. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुमच्या योजनांपेक्षा माझ्या योजना चांगल्या आणि भल्या आणि मोठ्या आहेत. For I know the plans I have for you, declares the Lord, the plans for welfare and not for evil, to give you a future and a hope. आणि परमेश्वर म्हणतो की माझ्या योजना तुझ्यासाठी तुझ्या हिताच्या आहेत. मी तुमच्यासाठी वाचते प्रियांनो, यिर्मयाच्या पुस्तकात 29 अध्याय आहे, 11 ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीचे आशा देणारे आहेत. Praise the Lord. Hallelujah. Precious children of God. माझ्या देवाचे Today you are in different conditions. आज तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आहात. But let me tell you one thing. परंतु मला एक गोष्ट सांगू, Though your plan might have gone up and down, जरी तुमच्या योजना वर खाली झाल्या असतील your plans might have failed, किंवा तुमच्या योजना अपयशी झाल्या असतील, but once you trust the Lord, परंतु एकदा तुम्ही जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवता, you are going towards the best plan what God has given for you and what God has planned for you. तर तुम्ही जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवताना प्रेरणा, तर तुम्ही परमेश्वराची जी योजना आहे आशीर्वाद देण्याची, त्याच्या आणखीन जवळ जाता, आशीर्वादांच्या जवळ येऊन थांबता. Praise God. Hallelujah. By the precious children of God, today I am very much blessed. आज मी खूप आशीर्वादित आहे. But in the year 2009, for nearly about 10 long years, I was in great pain and agony. परंतु 2001 ते 2009 पर्यंत मी देखील हे 9-10 वर्षाचा जो कालावधी आहे खूप मोठ्या त्रासात, दुःखात होतो. If that problem would have not come in my life, जर त्या समस्या त्या समय माझ्या जीवनात आल्या नसत्या, today I would have not been a servant of the living God. तर आज मी परमेश्वराचा सेवकच Today I नसतो. would have not preaching also. कदाचित आज मी संदेश किंवा सुसमाचार सांगत नसतो. I would have been some different person. मी काहीतरी वेगळा व्यक्ती असतो. But that problem and pain and agony came in my life परंतु त्या दुःख त्या समस्या माझ्या जीवनात to आल्या. fulfill the Lord's plan. परमेश्वराची जी योजना होती ती पूर्ण करण्यासाठी, Whatever it is happening, जे काही होत आहे, it is happening to fulfill the Lord's plan. परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी हे सर्व मिळून घडणार आहे. Many people say, why my plan is not getting fulfilled. मग लोकांनाच प्रश्न पडतो, माझी जी योजना आहे ती का पूर्ण होत I नाही? tell you one thing, your plan is greater or God's plan is greater. पण एक प्रश्न करतो, तुमची योजना मोठी आहे का परमेश्वराची योजना? Which is important? Your plan is important or the Lord's plan is important? कोणत्या योजनेला महत्व आहे, तुमच्या का परमेश्वराच्या योजनेला? I tell you one thing, it is the Lord's plan, it is important, and God's plan is better. आणि मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराची योजना महत्वाची आणि परमेश्वराची योजना उत्तम, चांगली, आपल्या हिताची आहे. Praise God. Hallelujah. Today I am a child of the Lord just because it is the will of the Lord. आज मी परमेश्वराचा सेवक आहे कारण की ही परमेश्वराची योजना होती. No matter what problems you are having, some or the other ways you are coming closer to the Lord. That is the will of the Lord. त्यामुळे तुमच्या जीवनात काही समस्या असू द्या, एक मात्र तेवढं सत्य आहे की तुम्ही आणखीन परमेश्वराच्या जवळ येत आहात. If problems would have not come in the prodigal son's life, त्यामुळे जर त्या उधळ्या पुत्राच्याही जीवनात समस्या आल्या he would नसत्या, have never come back to the Father again. तर तो पुन्हा पित्याच्या घरी आलाच The नसता. problem came in the life of a prodigal son. परंतु त्या उधळ्या पुत्राच्याही जीवनामध्ये समस्या
समस्या आल्या And it was the great decision that he took, that he will go back to the father. आणि त्या समय त्याने देखील हा मोठा निर्णय घेतला की तो त्याच्या बापाच्या घरी पुन्हा परत जाणार And that's why he got safety and again he got blessed. आणि म्हणून आपण पाहतो त्याला पुन्हा बापाच्या घरी येऊन सुरक्षा मिळालेली आहे आणि आशीर्वादितही No झाला. matter which plans, which problems you are having in your life, काय फरक पडत नाही की तुमच्या जीवनात तुम्ही काय योजना बनवलेल्या आहेत those problems will turn out to be good in your life again. बाबा तुम्ही जे काही समस्यांना आता तोंड देत आहात काळजी करू नका त्या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या हितासाठी प्रभू करणार आहे Jesus came on this earth to fulfill the Lord's plan. प्रभू येशू या जगात आला परमेश्वराची इच्छा पूर्ण And करण्यासाठी Jesus fulfilled the will of the Father, आणि पित्याची योजना देखील प्रभू येशूने पूर्ण केली so that we may go to the living God, जेणेकरून आपल्याला पित्याच्याकडे पित्या घरी त्याच्या जवळ येता येईल so that we may have life everlasting, जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं so that we may get blessings in abundance, जेणेकरून आपल्याला विपुलतेने आशीर्वाद so मिळावे that we may get filled with the Holy Spirit and stay on this earth with that God again. जेणेकरून आपल्याला पवित्र आत्मा मिळावा आणि आपण ह्या पृथ्वीवरती जीवन जगत असताना परमेश्वर बरोबर जीवन जगावं We are today blessed people on this earth, that we are having Holy Spirit, that God is staying with us. पण आज आपण या जगात खूप आशीर्वादित लोक आहोत की पवित्र आत्म्याच्या रूपाने परमेश्वर स्वतः आपल्या बरोबर राहतो Since Jesus came and he did the will of the Lord, that's why today Holy Spirit is with us. पण प्रभू येशू या जगात आला त्याने पित्याची इच्छा योजनेनुसार पित्याची योजना पूर्ण केली त्यामुळेच आज पवित्र आत्मा आपल्या ठाई आहे In the Garden of Eden, it was the Lord's plan that he wanted to stay with his people. आपण एदेन बागेत आपण पाहतो परमेश्वराची योजना होती त्या मनुष्याबरोबर राहण्याची Praise God. But that time God used to come in the morning and the evening times only. परंतु त्या समय परमेश्वर विशिष्ट टायमिंग मध्ये म्हणजे सकाळ संध्याकाळी येऊन मनुष्याला भेटत असे But mankind committed sin. परंतु मनुष्य कडून पाप झालं Problems came in the life of mankind. मनुष्याच्या जीवनात समस्या आल्या त्रास आले God's eyes was upon mankind, तरी देखील परमेश्वराची नजर मात्र मनुष्यावरती and होती he changed that problem into a good one then, आणि मग परमेश्वराने ती समस्या बदलून टाकलेली आणि आशीर्वाद by दिला. sending Jesus Christ on this earth. ती योजना प्रभूने कशी पूर्ण केली तर प्रभू येशूला ह्या जगात पाठवून केली Praise God. And today whosoever believes in that living God, आणि जो कोणी या जिवंत परमेश्वरावरती येशूवरती विश्वास he shall करतो, not perish but have eternal life. त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. Jesus Christ said in the Gospel of John chapter 14, योहान 14 मध्ये बायबल मध्ये लिहिलेलं आहे Jesus Christ said, I will send you another comforter who will stay with you. प्रभू तिथे म्हणत आहे की मी तुमच्यासाठी एक कैवारी पाठवणार एक मदतगार पाठवणार आहे Who जो will तुमच्या guide you? बरोबर राहील Who will guide you? जो तुम्हाला सत्यात चालवेल मार्ग Who दाखवेल will lead you into the truth? जो तुम्हाला सत्यात चालवेल And who will not allow you to fall into the pit? आणि जो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुम्हाला खड्ड्यात अडकू देणार नाही पडू देणार Today नाही. we are the most blessed people, more than the people of the New Testament people are the most blessed people than the Old Testament people, because Holy Spirit stays with us day and night. आपण जुन्या काळातील लोकांपेक्षा आज आपण नवीन काळातील लोक जास्त आशीर्वादित आहोत कारण की पवित्र आत्मा आपल्या बरोबर दिवस आणि रात्र राहतो. Praise God. Hallelujah. Today the Holy Spirit is with us. That is the plan and the greater plan of God for us. बघून आज पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे ही परमेश्वराची खूप मोठी योजना चांगली योजना आपल्यासाठी आहे. Praise God. Hallelujah. That's why I told you, if Joseph brother would have not gone against Joseph, he would have never become prime minister. म्हणून मी तुम्हाला सांगितलं कसं की योसेफाचे भावंडे योसेफाच्या विरोधात गेले नसते तर तो मिस्राचा प्रधानमंत्री झाला नसता. If Jairus' daughter, if the woman with the issue of the blood, she would have not had the problem from 12 long years. Jairus would have never believed in God. इथं जर रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनात 12 वर्षाचा तो त्रास नसता आणि तिला त्या समय आरोग्य तिथे मिळालं नसतं तर याईचाही विश्वास डळमळला असता बातमी ऐकल्यानंतर. Praise God. Hallelujah. He would have never believed in Jesus Christ then. त्याने मग त्यापुढे ईश्वरवरती विश्वास ठेवला नसता. Praise God. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाचे that means today, no matter what is happening in your life, I tell you only one thing: believe in that God, be faithful with that God. आज तुमच्या जीवनात जे काही होत असेल त्या परिस्थितीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की परिस्थिती कशी असू द्या तुम्ही त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा त्याच्या योजनेनुसार चालत राहा. And when you believe in that God, God will never allow you to die. आणि तुम्ही जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवताना प्रेरणा त्यावेळेस प्रभू तुम्हाला मरू देणार No matter what critical situation you might be having in your life, मग तुमच्या जीवनात कितीही कठीण समय असू द्या प्रसंग असू द्या वेळ असू द्या प्रभू तुम्हाला मरू देणार नाही. when Joseph was in that jail, आपण जेव्हा योसेफ तुरुंगात होता he was in the worst condition of his life. त्याच्या जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत
होता because he was not with his family. कारण की तो त्याच्या परिवाराबरोबर He नव्हता was not in the jail in his hometown where he can get rescued. किंवा तो त्याच्या गावामध्ये नव्हता तुरुंगात की जिथं त्याला सहज बाहेर येता येईल. तो परदेशात आहे In that foreign land also he was in a prison. आणि आता तो परदेशात आहे आणि त्यातल्या त्यात तो तुरुंगात आहे. No one was there to rescue Joseph. तिथं योसेफाला वाचवणारा कोणी No नव्हता. one was there to take side of Joseph. योसेफाची बाजू मांडणारा किंवा घेणाराही कोणी नव्हता. He was just relied completely on the living God. आता त्या तुरुंगात असताना तो पूर्णपणे फक्त परमेश्वरावरती अवलंबून होता. But in that prison also still he used to get revelation and he was able to explain the dreams of the other people. त्या तुरुंगातही असतानाही त्याला प्रगटीकरण होत होती. तो लोकांच्या स्वप्नांचे अर्थ सांगत होता And people, whatever he used to say, it used to happen. आणि तो जे काही म्हणत असे त्या गोष्टी घडत होत्या. That means in that deep situation also God was with Joseph. त्यामुळे त्या भयान परिस्थितीतही परमेश्वर योसेफा बरोबर होता. Praise God. हालेलुया. What was the plan of Joseph, of God, that he wanted to make him the prime minister of Egypt? त्यामुळे योसेफासाठी परमेश्वराची काय योजना होती की परमेश्वर योसेफाला मिस्राचा प्रधानमंत्री बनवू इच्छित And in होता. that jail, what Joseph was thinking, that he wanted to get rescued from that jail. आता इथं योसेफाची काय इच्छा होती. त्याने हातपाय देखील मारले होते. त्या प्यालेदाराला तो म्हणाला होता माझी सुटका करण्यासाठी याचना कर आणि त्याला फक्त त्या तुरुंगातून बाहेर यायचं होतं. It was his plan. ती त्याची योजना होती छोटीशी की त्याला फक्त तुरुंगातून बाहेर यायचं होतं. Yeah, people today, they are in a great problem situation. They want to just get rid of those problems. आज लोक समस्येत आहेत, त्रासात आहेत. त्यांना फक्त त्या समस्येतून बाहेर यायचंय. त्याच्या पलीकडे त्यांना दुसरं काय माहित नाही. Praise the Lord. Hallelujah. His thoughts were small. His plans were small. योसेफाची योजना छोटीशी होती. तुरुंगातनं फक्त बाहेर पडायचं आहे. But God's plan was greater for Joseph. परंतु योसेफासाठी परमेश्वराची योजना खूप मोठी होती. Today you are having problem, pain and agony. No matter what situation you might be facing. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख त्रास वेदना असतील. माहित नाही कोणत्या परिस्थितीला तुम्ही तोंड देत आहात. People might be calling sinners. People might be calling you robbers and thieves. लोक तुम्हाला चोर लुटारू म्हणत असतील. लोक तुम्हाला पापी म्हणत असतील. People might be calling you cheater. किंवा लोक तुम्हाला धोका देणारे धोकेबाज म्हणत असतील. No matter what people are calling you. काय फरक पडत नाही. लोक तुम्हाला काय म्हणून Your बोलवतात. thoughts might be that you just want to get rid of your problems. तुमचे विचार असतील की ह्या छोट्या छोट्या समस्येतून मी कसा तरी मोकळा झालो पाहिजे. You might be thinking why it is happening in my life, though I believe in God. कदाचित तुम्ही असा विचार करत असाल मी तर प्रभूवरती विश्वास ठेवतो. प्रभू जसं सांगतो तसं करतो. मग माझ्या जीवनात ह्या समस्या का आहेत. But God is having a greater plan for you. परंतु लक्षात घ्या प्रणव तुमची जी काही समस्या आहे त्यात प्रभूची एक मोठी योजना तुमच्यासाठी आहे. God wants to bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू Even इच्छितात. He wants to make you prime ministers. He wants to make you the richest person in the East and all sorts of things. प्रभू तुम्हाला देखील या लोकांसारखं प्रधानमंत्री पूर्वेकडील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवू इच्छितो. Because we are the children of the living God. कारण की आपण परमेश्वराची लेकरं And आहोत. in Christ we are the princes and the priests. आणि नेहमी लक्षात ठेवा की ख्रिस्तामध्ये आपण राजपुत्र व राजकन्या आहोत. He is the King of the King and the Lord of the Lord. कारण की आपला प्रभू जो आहे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू His आहे. name is Jesus. त्याचं नाव आहे प्रभू येशू. Believe in that Jesus and get a blessed plan from the Lord's side. त्यामुळे येशूवरती विश्वास ठेवा आणि परमेश्वराकडून तुमच्यासाठी एक नवीन योजना तुम्ही मिळवू That's शकता. why Christ has taught us prayer, and in that prayer He says, "Not my will, but Thy will be done." आणि म्हणून आपण पाहतो प्रभू येशूने देखील आपल्याला जी प्रार्थना शिकवली त्यात किती सुंदर असं प्रभू येशूने आपल्याला शिकवलं आहे की तो म्हणतो की पित्या माझ्या इच्छेनुसार नाही तर तुझ्या इच्छेनुसार That होऊ दे. means Jesus said, "Not my plans, but Thy plans may get fulfilled." म्हणजे प्रभू म्हणाले की प्रभू माझ्या योजना नाही तर तुझ्या योजना माझ्या जीवनात सिद्धीस जाऊ दे. Let that God's plan get fulfilled in our life. म्हणून आज त्या परमेश्वराच्या योजना आपल्या जीवनात पूर्ण होऊ द्या, सिद्धीस जाऊ द्या. Praise God. Hallelujah. All glory to that living God. सर्व गौरव येशूला देतो. My dear precious children of God, माझे देवाचे I प्रेम. said yes to the Lord in 2009. 2009 साली मी प्रभूला हो I म्हणालो. said, "Not my will, but Thy will be done, O Lord Jesus मी Christ." प्रभूला म्हणालो प्रभू बास आता माझ्या इच्छेनुसार नाही माझ्या योजनेनुसार नाही तर आता तुझी योजना माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. Not my plan, but Your plan may get fulfilled. प्रभू माझी इच्छा नाही माझ्या योजना नाही तर तुझ्या इच्छेनुसार तुझी योजना पूर्ण होऊ And दे. today Lord is using me, आणि आज प्रभू माझा वापर करत आहे. not in one and two, but in thousands and lakhs. तर एक आणि दोन लोकांमध्ये हजारो लाखोंमध्ये प्रभू मला वापरत आहे. Even the same will God wants to give you in your life. तसंच त्याच पद्धतीत त्याच मापाने प्रभू तुम्हालाही तुमच्या जीवनात देऊ इच्छित I आहे. tell you one thing, एक गोष्ट He सांगतो. gave 5 bread to 5,000 people. प्रभूने 5 भाकरी 5,000 लोकांना खाऊ दिली. That means 1 bread for 1,000 people. म्हणजे काय की एक भाकर 1000 लोकांना दिली. Praise God. Hallelujah. Human being thinks
from one bread we can make 4 parts of it. मनुष्य कसा विचार करतो, एका भाकरीचे 4 तुकडे करू शकतो We may have little. आणि ते देखील थोडं थोडंच खाऊ शकतो. But what God is saying, by 5 bread I will give to 5,000 people. परंतु प्रभू काय म्हणतो, 5च भाकरीत ना आणा, मी 5,000 लोकांना भरपूर खाऊ घालू शकतो. And after that also 12 baskets were remaining. आणि बायबलचं वचन आहे की 5,000 लोकांनी खाल्लं तर खाल्लेलं आहे, 12 टोपल्या भरून उरलेल्या आहेत. It is the will of the Lord. ही प्रभूची योजना आहे. That's why we will rely upon the Lord's plan. आणि म्हणूनच आपण देखील आता परमेश्वराच्या योजनेवरती अवलंबून राहूया. That's why Paul says in the book of Romans chapter 8 verse 28 to 30, we know that for those who love the Lord, all things work out for good. आणि म्हणून आपण पाहतो की रोमकरसपत्र 8वा अध्याय आणि 28 या वचनामध्ये पाऊल म्हणतो की परमेश्वराच्या ज्या संकल्पनेप्रमाणे बोलविले आहे, देव त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टी मिळून त्यांच्या कल्याणासाठी करतो. Right, it's happening good or bad, all things will work out for good in your life according to the Lord's plan. सध्याच्या घडीला तुमच्या जीवनात काय चाललंय, चांगलं आहे का वाईट आहे, त्याची काळजी करू नका. ह्या सर्व गोष्टींना मिळून परमेश्वर तुमच्या भल्यासाठी काहीतरी अद्भुत करणार आहे. Praise God. हालेलुया. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रियांनो, let's trust that living God म्हणून आपण त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवूया. in any condition. मग ती परिस्थिती कसलीही असू द्या, You will say like Job, मग तुम्ही योगासारखं म्हणाल, just will take good things or blessings from the Lord. Shall we not take pain and agony? आपण तुम्ही देखील योगासारखंच म्हणा की परमेश्वराकडून फक्त सुखच घ्यावे का, दुःख घेऊ नये का. Praise God. हालेलुया. Job got double in his life. आपण योबाला दुपटीचं मिळालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये. Praise the Lord. हालेलुया. Now it's the time to sow into the Lord's kingdom. ज्यांना आता ही वेळ आहे परमेश्वराच्या भंडारामध्ये आपलं दान दशमांश आणण्याची. We will sow happily and cheerfully. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण आनंदाने, संतोषाने आणि उत्तम पेरणार A आहोत. farmer sows only one seed, आपण शेतकरी जो असतो तो एक बी पेरतो, but he sows in a timing where he is not having. That timing when he sows by faith, he gets many. आपण तो त्याच्याकडे जे असतं त्यातनं तो पेरत असतो आणि त्या समयात तो जो पेरत असतो त्या आशेने पेरत असतो. And he gets in multiples. आणि तो जो पेरतो त्याला 100 पटीने त्याची कापणी करतो. Whatever you sow it happily. God wants your heart. तुम्ही जे काही पेरत आहात तुम्ही आनंदाने पेरा, कारण प्रभू तुमचं हृदय पाहणार आहे. Don't feel that I'm sending by online and pastor will come to know. Whatever it might be, according to your strength, according to your happiness, sow into the Lord's kingdom. आपण काही मनात शंका कुशंका आणू नका किंवा असं आणू नका मनामध्ये की आता मी ऑनलाईन देणार आहे, एवढंच आहे, पास्टरांना माझं नाव कळेल, कसं होईल, काय फरक पडत नाही. प्रभू तुम्हाला पाहणार आहे, मी कोण. God sees your heart. कारण की प्रभू तुमचं हृदय पाहत आहे. And he will bless you according to that. आणि प्रभू त्या मानाने तुम्हाला आशीर्वादित करणार. Now at the time that I will pray for you, ही वेळ आहे की आता मी तुमच्यासाठी प्रार्थना God करणार. will surely bless you. प्रभू निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल. Sister Rachel, God is going to bless you in financial terms. सिस्टर रेचल, परमेश्वर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या आशीर्वादित You करणार are आहे. not alone, the Lord says. प्रभू मला म्हणाले तू एकटी नाही. In this situation also, in this age also, God will bless you. ह्या परिस्थिती, ह्या वयातही प्रभू तुला आशीर्वादित करणार Though you आहे. might be feeling today it is your age is too much. जरी तुला वाटत असेल की तुझं वय खूप झालं आहे, Lord says, don't worry, I am with you. I will bless you and give you prosperity and success. प्रभू म्हणतो की काळजी करू नको, की तुला आशीर्वादित करणार आहे, यश आणि समृद्धी देणार आहे. Sister Suzanne, don't worry about your sister. God is going to bless you mightily. सिस्टर सुझॅन, तुम्ही तुमच्या बहिणीची काळजी करू नका, प्रभू तुम्हाला आणि तिला आशीर्वादित करत आहे. And you receive blessings in multiples, the Lord says. आणि तुम्हाला बहुगुणित अशी होऊन आशीर्वाद मिळणार आहे. God says, I will bless your family and don't worry about your brother-in-law also. आणि प्रभू मला सांगत आहे की प्रभू तुझ्या परिवाराला आशीर्वादित करणार आणि तुझ्या brother-in-law also. आणि तुझे जे दीर आहेत त्यांची देखील तू काळजी करू That bondage is going away from his life. त्याच्या जीवनातील ते बंधन निघून जात आहेत. My dear brother Solomon, माझ्या भावा सोलोमन, God has a purpose for you. प्रभू तुझ्यासाठी एक प्रभूकडे योजना आहे. God is blessing you. आणि प्रभू तुला आशीर्वादित करत He's आहे. chosen you. प्रभूने तुला निवडलेलं No आहे. matter which situation it is. मग काय फरक पडत नाही कोणती परिस्थिती आहे. Just pray to the Lord तू फक्त प्रभूकडे प्रार्थना and just कर pray for the people. आणि लोकांसाठी You are a servant of the Lord. तू प्रभूचा सेवक Though आहे. you might be in a sickness and weakness, जरी तू आजारात आणि किंवा कमजोरीत the असशील, Lord says, I am with you, I will bless you and heal you. प्रभू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, तुला आरोग्याने भरणारे आशीर्वादित करणार Very आहे. soon you will be having the crown of righteousness, the Lord says. प्रभू म्हणतो खूपच लवकर तुला धार्मिकतेचा मुकुट मिळणार आहे. Sister Rosie,
God is with you. सिस्टर रोजी, प्रभू तुमच्या बरोबर आहे. You are having 2 children. तुला 2 लेकरं आहेत. One is the elder son, the other is the daughter. मोठा मुलगा आहे, लहानी मुलगी आहे. The Lord says your daughter will go to a foreign country and she will get blessed. प्रभू मला म्हणाले तुझी मुलगी फॉरेन देशात जाणार आणि ती आशीर्वादित होणार आहे. Sister Benita, God is blessing you today. सिस्टर बेनिटा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे आज. Don't worry about anything. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. God has started healing you. प्रभूने तुम्हाला आरोग्य देण्यास सुरुवात केली आहे. Brother Richard, you are in Australia. God is blessing you today. ब्रदर रिचर्ड, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आहात आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत God आहे. says, I will bless you and use you mightily. God is giving you the gift of discerning the spirits. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे आणि पवित्र आत्म्याचं दान देत आहे, बंधनं ओळखण्याचं दान देत आहे. Brother John, God says that all your bad habits of smoking and drugs, it is going away. ब्रदर जॉन, प्रभू मला सांगत आहे की तुझं सगळे जे व्यसन आहे, दारू सिगरेट जे काय आहे ते निघून जात आहे. God is blessing you all. प्रभू तुम्हाला सर्वांना Precious children of God, just close your eyes. God is blessing many people now. माझ्या देवाचे प्रेरणा या समय डोळे बंद करा. प्रभू अनेकांना आशीर्वादित करत आहे. I can feel the anointing of the Lord touching His मी people. पाहत आहे देवाचा अभिषेक त्याच्या लोकांना स्पर्श करत The आहे. backbone problem, the back pain, skin problem, God is healing you right now. प्रभू मला दाखवत आहे की तो लोकांचे जे मणक्यातील आजार आहे किंवा त्वचा रोग आहे ते बरे करत आहे. God is healing His people. प्रभू त्याच्या लोकांना बरे करत आहे. Receive miracles in the name of Jesus. येशूच्या नावात चमत्कार स्वीकारा. Receive peace in the name of Jesus. येशूच्या नावात येशूची अपार शांती स्वीकारा. In this coming days, a sudden announcement of war is going to happen. येणाऱ्या दिवसांमध्ये अचानकच युद्धाची घोषणा होत आहे. But Lord is protecting His people. परंतु प्रभू त्याच्या लेकरांचं संरक्षण करत आहे. This October and November month, the vaccination is coming in the market, the Lord says. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लस बाजारात येत आहे. Of coronavirus. कोरोनाची लस येत आहे. God is healing His people now. प्रभू त्याच्या लोकांना आता आरोग्याने भरत आहे. Though the doctors might be saying that the sickness is increasing, but the Lord's eyes are upon His people. जरी आपण ऐकत आहोत, लोक म्हणत आहेत की आजार पण वाढत चाललेले आहेत, परंतु प्रियानो परमेश्वराची नजर त्याच्या लेकरांवरती आहे. Receive miracles in the name of Jesus. येशूच्या नावात चमत्कार स्वीकारा. The people who are facing adversities in their life, जे लोक त्यांच्या जीवनामध्ये दुःख त्रास सहन करत the people आहेत, who are facing heavy loss in their life, त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक मोठे नुकसान होत आहे. God says, in this situation I will give you prophet. प्रभू म्हणतात की ह्या परिस्थितीमध्ये मी तुला फायदा करून देणार आहे, आशीर्वाद करणार आहे. Repent, for the kingdom of the Lord is at hands. प्रियानो, आता ह्या समय तुम्ही पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ God आहे. is forgiving your sins, the Lord says. प्रभू तुमच्या पापांची क्षमा करत No आहे. matter how much scarlet your sins are, प्रभू म्हणतो की किती तुमचे पाप लाखेसारखे लाख लाख असू God द्या. is washing your sins and He is making you like snow. प्रभू तुमचे सर्व पातके धुवून तुम्हाला बर्फाहून शुभ्र करत आहे. Receive miracles in the name of Jesus. येशूच्या नावात चमत्कार स्वीकारा. Come closer to Jesus, the Lord says. कारण प्रभू म्हणत आहे की येशूच्या जवळ आहे, येशूचा स्वीकार करा. Come give your life to Jesus Christ. तुम्ही तुमचं जीवन येशूला समर्पित करा. Miracles are happening all over. Who are hearing my message right जो now? कोणी या समय संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होत आहे. Receive in the name of Jesus. येशूच्या नावात स्वीकारा. Brother Jacob, God is blessing you. ब्रदर जेकब, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. He is blessing you from each and every corner of your life. प्रभू तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक कान्या कोपऱ्यातून आशीर्वादित करत Many आहे. people are about to receive good news from everywhere. खूप साऱ्या लोकांना अनेक ठिकाणाहून चांगल्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. Thank you, Jesus, for loving your people. प्रभू तुझ्या लोकांवरती तू प्रीती केली, तुझे आभार. Paralysis, I command you to live in Jesus' name. पॅरालिसिसचं बंधन धमकावतो येशूच्या नावात निघून. HIV, AIDS, and cancer, I command you to live in Jesus' name. HIV, एड्स, कॅन्सरचं बंधन धमकावतो येशूच्या नावात The निघून. spirit of death, I command you to live in Jesus' name. मृत्यूचं बंधन धमकावतो येशूच्या नावात निघून. Blood pressure, sugar problem become normal in Jesus' name. ब्लड प्रेशर, शुगर येशूच्या नावात नॉर्मल. Many people are receiving a good news that they're getting healed by the coronavirus. खूप साऱ्या लोकांना आता आनंदाची बातमी मिळणार आहे की खूप साऱ्या लोकांना कोरोनातून आरोग्य मिळत आहे. Lord, many people are in a serious condition. They're on ventilators. प्रभू खूप सारे लोक खूप सिरियस आहेत, व्हेंटिलेटर वरती आहेत. But Lord, I request you to heal them. तू प्रभू, मी तुझ्याकडे विनंती करतो, याचना करतो की त्या लोकांना देखील तू आरोग्याने भर. Many people are receiving that covering which was upon Job's life and his household. That covering, many people are getting it right now. जे कुंपण, जे सुरक्षा कवच योबावरती त्याच्या
त्याच्या घराण्यावरती होतं तेच कुंपण ह्या समय खूप साऱ्या लोकांना आता मिळत आहे. Receive blessings in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Jesus, for everything. प्रत्येक गोष्टीसाठी येशू तुझे आभार Thank you मानतो. for blessing your people. प्रभू तुझ्या लोकांना तू आशीर्वादित केलं Thank तुझे you. आभार मानतो. Thank you for your agape love. प्रभू तुझ्या अगापे प्रेमासाठी तुझे आभार मानतो. Thank you for everything and the great miracles and testimonies you have done in your people's life. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार केले, साक्ष घडवलेस, त्यासाठी तुझे आभार मानतो. There is one brother from Africa. God is blessing him and God is healing him. प्रभू दाखवत एक ब्रदर आफ्रिकेहून प्रभू त्याला आरोग्याने भरत आहे, आशीर्वादित करत आहे. Receive miracles in the name of Jesus. येशूच्या नावात चमत्कार स्वीकारा, Thank you. आरोग्य ग्रहण करा. Thank you, Master, for the great miracles. प्रभू अद्भुत चमत्कारांसाठी तुझे आभार This मानतो. prayer we ask in Jesus' name. ही प्रार्थना येशूच्या नावात करतो. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. I'm so happy when I was just praying. I felt the mighty presence of the Holy Spirit and the living God. कारण मी खूप आनंदात आहे आता समय की मी जेव्हा प्रार्थना करत होता मला परमेश्वराची अद्भुत आणि दाट उपस्थिती जाणवली. I tell you one thing, just stay in the presence of the Lord, just believe in that God and say, Lord, whatever condition I am, I believe in you. कारण ह्या समय तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहा आणि परमेश्वरावरती पूर्ण भावाने विश्वास ठेवा आणि म्हणा, प्रभू तू माझ्या जीवनात जी काही परिस्थिती आहे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. See, this condition will turn out to be a great blessing in your life. मग बाळांनो, जी काही परिस्थिती आहे ती बदलेल आणि प्रभू या सर्व गोष्टींचा उपयोग करून तुमच्या भल्यासाठी, लाभासाठी करेल. And Lord's plan will get fulfilled in your life. आणि प्रभूची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. See you now next week. येत्या रविवारी परत भेटूयात. God bless you all. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Stay in the presence of the Lord. Stay connected with us. कारण परमेश्वराच्या उपस्थित राहा, आमच्या संपर्कात राहा. And you can give a comment also, and you can post your testimonies also in the comment box. कारण तुमची जी काही साक्ष असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवू शकता. God bless you all. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Till then, see you. Bye. तोपर्यंत काळजी घ्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. Good night. Good night.